केअरटेकर भाग 39. सकाळ झालेली होती. मीराने आजपासून सकाळी लवकर उठून परत तिच्या रोजच्या रुटीनला सुद्धा सुरुवात केलेली होती. आज आरवसोबत ऑफिसला जायचं होतं. मगाशीच ब्रेकफास्ट टेबलवरती आरवने तिला थेट सांगितलेलंच होतं, 9:30ला निघायचं आहे, तयार राहा. ते ऐकल्यावर मीरा पटापट तिची सगळी काही कामं आवरत होती. तिनं तिचं आवरायला सुद्धा घेतलं होतं. रूममध्ये येऊन तिने साडी नेसलेली होती, हलकीशी ज्वेलरीसुद्धा घातलेली आणि केस अर्धे पाठीमागे मोकळे सोडलेले होते. आरशात स्वतःला न्याहाळताना तिचं लक्ष टेबलावरती ठेवलेल्या त्या ब्रेसलेटकडे जातं. तेच ब्रेसलेट जे आरवने दिलेलं होतं. हळूच ती पुढे जाते, ब्रेसलेट हातात उचलते. एक क्षणभर ती त्याकडे फक्त बघतच राहते. डोळ्यात एक हलकीशी स्मितरेषा तरळते. माझ्या दहशतवादी माणसाकडून मिळालेलं हे पहिलं गिफ्ट आहे. मीरा मनातल्या मनातच बोलते. ती मनातच हसते, थोडंसं खुदकन. त्या आठवणीने ती क्षणभर हरवून जाते. काल रात्रीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळतो. त्या ब्रेसलेटवरून तिचे बोट अलगद फिरू लागतात. जणू त्या स्पर्शातून ती त्या क्षणाला पुन्हा एकदा जगते आहे. घालू का आज? क्षणभर ती विचार करते. घालतेच, ती मनाशीच बोलते. मीरा ते ब्रेसलेट हातात घालते. आरशासमोर उभी राहून थोडंसं मनगट हलवते. त्या बारीक चेनमध्ये अडकलेल्या छोट्याशा मोत्याचा नाजूक खळखळ आवाज तिच्या कानात रुंजी घालतो. त्या आवाजात जणू त्या आठवणींनी साकारलेलं एक सुमधुर गाणं दडलेलंच असतं. ती हसते हलकंसं. हात परत त्या ब्रेसलेटवरून फिरवते, नाजूक, प्रेमळ, अगदी आपुलकीनं. आरशात स्वतःकडे पाहते. आज तिचा चेहरा वेगळाच दिसत होता. नेहमी फक्त बाहेर जायचं आहे म्हणून आवरलेली मीरा आज स्वतःसाठी तयार झालेली होती. कधीही न लावलेला हलकसं डोळ्यामध्ये काजळ, हळूच ओठांवरती फिरवलेली ती लिपस्टिक आणि केसांमध्ये गुंफलेली ती शांतता. आज मी छान दिसते. मीराच्या डोळ्यात पहिल्यांदाच स्वतःबद्दलचं कौतुक झळकत होतं. ती स्वतःला आरशामध्ये बघते आणि ती पटकन पर्स उचलते, चप्पल सरळ करते आणि दरवाजातून बाहेर निघते. इकडे बाहेर आरव गाडीच्या मागच्या सीटवरती बसलेला असतो. गाडी कदाचित मीराचीच वाट बघत अजूनही तिथे उभी होती. लॅपटॉप त्याच्या हातात. स्क्रीनवर नंबर्स, रिपोर्ट्स आणि काही गंभीर नोट्स होत्या, पण त्याचं लक्ष मात्र थोडंसं अस्वस्थ होतं. तरी तो काही त्याच्या चेहऱ्यावरती दाखवत नाही. मीरा गाडीचा मागचा दरवाजा उघडते, पटकन गाडीमध्ये बसते आणि गाडी सुरू होते. ती एकवार आरवकडे बघते. तो अजूनही कामामध्ये गुंतलेला असतो. तिच्याकडे नजर टाकत नाही. ती हलकं थांबते, मग नजर खिडकीच्या बाहेर वळवते. त्या थोड्याशा दुर्लक्षित क्षणाने तिच्या मनात एक हलकंसं दुःख उमटतं. अगदी काहीच नाही का जाणवत त्याला? ती मनातच म्हणते. दिसायला छान वाटणं, त्याच्यासाठी खास तयार होणं हा तिचा पहिला प्रयत्न. पण त्याने एक क्षणही पाहिलं नाही. हवा थोडी गार होती. गाडी वेगात निघाली होती. मीराचं मन मात्र थोडं हळवत झालेलं होतं. गाडी थोडी पुढे सरकलेली होती. बाहेर हलकी सकाळची उन्हं, थोडीशी गार हवा आणि रस्त्यावरती धावणारे लोक हेच दिसत होतं. मीराचं लक्ष अजूनही बाहेरच्या दृश्यातच अडकलेलं होतं, पण तिचं मन मात्र आत खोल रेंगाळत होतं. आरवने एकदा तरी बघितलं असतं तर कदाचित हे आज सगळं काही खूप छान वाटलं असतं, ती मनाशीच विचार करत होती. तेवढ्यात आरव हलकाच त्याच्या लॅपटॉपवरून नजर हरवतो. अचानक त्याचं लक्ष मीराच्या मनगटाकडे जातं. तेच ब्रेसलेट त्याने दिलेलं, ते आज ती घालून आलेली आहे. हे बघून आरवच्या चेहऱ्यावर एक क्षणभर काहीसं हलकंसं उमटतं, एकदम सूक्ष्म स्मित. तो काही बोलत नाही, पण त्याच्या नजरेत हलकीशी समाधानाची एक छटा उमटते. मग पुन्हा लॅपटॉपकडे नजर.
पण मीराच्या लक्षात काहीच येत नाही. ती अजूनही थोडी नाराज, थोडी गोंधळलेली दिसत होती. गाडी एका मोठ्या सिग्नलला थांबते. क्षणभर शांतता असते. तेवढ्यात आरव बोलतो, ब्रेसलेट मॅच होते साडीशी. आरवचे बोलणे ऐकून क्षणभर मीराला तो नक्की काय बोलला हेच उमगत नाही. ती पटकन त्याच्याकडे बघते. तो अजूनही लॅपटॉपकडेच बघतोय. चेहऱ्यावर कोणताही थेट हावभाव नाही. पण मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना आता उमटलेली होती. डोळ्यामध्ये चमक होती. ओठांवरती हसू होतं. नकळतच गालातल्या गालात लाजून ती परत समोर बघू लागते. मनात मात्र एकच विचार, त्याने बघितलं, खरंच बघितलं. आरवच्या त्या एका वाक्याने ब्रेसलेट मॅच होते साडीशी. मीराच्या चेहऱ्यावर लालसर छटा उतरलेलीच होती. ते लपवण्याचा तिला प्रयत्न करायचा होता, पण चेहरा काही साथ देत नव्हता. ती पटकन खिडकीकडे वळते. बाहेर बघत ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. हाताच्या मनगटावर बोटं फिरवतच ब्रेसलेटच्या आवाजात स्वतःचं मन गुंतवून ठेवत होती. पण आरव, तो लॅपटॉपकडे बघत असला तरी त्याच्या नजरा अधूनमधून तिच्याकडे जातच होत्या. ती तिच्या इमोशन्सशी झगडते हे त्याला स्पष्ट जाणवत होतं. आणि त्याच्या नजरेत नकळत एक शांत समजूतदार हास्य उमटत होतं. थोड्याच वेळात गाडी आरवच्या ऑफिसजवळ थांबते. आरव अगदी नेहमीसारखा गाडीतून उतरतो. आत्मविश्वास, गंभीर चेहरा आणि ठाम पावलं. आरवला आलेलं बघून गार्ड्स लगेचच पुढे सरसावतात. एक लॅपटॉप हातामध्ये घेतो, दुसरा आरवचं ब्लेझर घेतो, तर तिसरा आरवच्या हातातून बॅग घेतो. आरव काहीही न बोलता फक्त हलकासा मान हलवतो आणि आतमध्ये वळतो. मीराही पटापट पर्स उचलते आणि त्याच्या पाठीमागून ऑफिसमध्ये शिरते. आज तिचं ऑफिसमध्ये दुसरं आगमन होतं. एकदा आरवसोबत ती पाठीमागे आलेली होती. तेव्हा सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं. भीती वाटत होती, अडखळत चालणं होतं. पण आज थोडी सवय झाली होती. ऑफिसमध्ये आज जात असताना सगळे कर्मचारी आदराने उभं राहतात. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम. मीराला एक क्षणासाठी थांबावंसं वाटलं. मॅम? मागच्या वेळेस आरवने तिला स्वतःची PA म्हणून इंट्रोड्यूस केलं होतं, त्यामुळे आता सगळेजण तिला त्या लेवलचा मानसुद्धा देत होते. पण मीराला हे अजून नवीन होतं. ती खोटं हसत एक हलकासा मान डोलावत सगळ्यांना प्रतिसाद देत होती. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, ती असं म्हणत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते खोटं हसू आणि पावलांवरती टाकलेलं आरवच्या पावलांचं अनुकरण, या सगळ्यातून एकच फक्त जाणवत होतं, तिचा सारा आत्मविश्वास अजून आरवच्या सावलीतच उभा आहे. तो आहे म्हणून ती थोडी आत्मविश्वासाने इथे आहे असं वाटत होतं. आरव थेट लिफ्टमध्ये वळतो. त्याच्या पाठीमागे चुकचुकतच मीरासुद्धा पावलं टाकते. लिफ्टमध्ये आता पूर्णपणे शांतता पसरते. फक्त मशीनच्या हलक्या आवाजाखाली आरवचा गंभीर चेहरा आणि मीराची गोंधळलेली नजर, इतकंच होतं. काही वेळातच फ्लोअरवरती लिफ्ट थांबते. दोघं त्याच फ्लोअरवरती उतरतात. आरव काहीच न बोलता थेट आपल्या केबिनमध्ये वळतो. मीरा त्याच्या पाठीमागे हातात पर्स घट्ट पकडलेली. तिचा श्वास थोडा वाढलेला असतो. आरव केबिनमध्ये शिरतो. त्याच्या चेहऱ्यावर आता बॉस मोड पूर्णपणे ऑन झालेला होता. तो वळून थेट मीराकडे बघतो. मिस मीरा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मीराला धडधडायला लागतं. ती पटकन उत्तरते, हो सर. ओके. तो एका टेबलकडे वळतो. काही फाईल्स उचलतो आणि तिच्या दिशेला त्या फाईल्स सरकवत बोलतो. ही काही डॉक्युमेंट्स आहेत, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. मी जेव्हा सांगेन तेव्हा या मला द्यायच्या आहेत, ठीक आहे? हो सर, चालेल, मीरा बोलते. मीटिंग 11 वाजता आहे. माझ्या अंडर जे काही एम्प्लॉईज आहेत, जे बाहेरच्या साईट्सवरती काम करत असतात, ते सुद्धा आज येणार आहेत. आरव एवढं बोलतो आणि काही क्षण थांबतो आणि मग परत म्हणतो, आणि आजच्या मीटिंगमध्ये तूसुद्धा माझ्यासोबत बसणार आहेस, माझ्या शेजारी. ओके, समजलं?
आता मात्र आरवचं बोलणं ऐकून मीरा अजून जास्त अवाकच होते. तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होतो. मी मीटिंगमध्ये त्याच्यासोबत बसणार? हे एवढं मोठं काम आहे आणि मी चुकले तर? तिचा श्वास खोल होतो. ती एक लांब श्वास घेऊन स्वतःला सावरते आणि घाबरलेल्या आवाजात म्हणते, ठीक आहे सर, चालेल. आरव तुझ्या चेहऱ्याकडे बघतो. त्याला जाणवतं की ती घाबरलेली आहे, पण तो काहीच न बोलता फक्त हलक्याने मान डोलावतो. जणू सांगतोय, मी आहे इथे. आरव लॅपटॉपमध्ये नजर रोवलेली होती. माझ्यासाठी एक कॉफी. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. ना कुठली विनंती ना आदेश, फक्त एक सवयीचा व्यावसायिक टोन दिसत होता. मीराचं लक्ष लगेचच त्याच्याकडे जातं. तिने जवळच्या टेबलावर ठेवलेली फाईल्स हळूच बाजूला ती ठेवते. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर गोंधळ, पण लगेच ती स्वतःला सावरते. हो हो सर, असं पुटपुटतच मीरा केबिन बाहेर जाते. बाहेर येताच ती थेट पॅन्ट्रीकडे जाते. ती काळजीपूर्वक 2 चमचे कॉफी, योग्य प्रमाणात साखर आणि दूध मिक्स करते. सारं काही एकदम परफेक्ट हवं हे तिच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. कॉफी तयार झाल्यावर ती कप सावधपणे ट्रेमध्ये ठेवते आणि अजिबात न हलता ती ऑफिसच्या वातावरणाशी जुळवत जाईल अशा शांत पावलांनी चालत परत आरवच्या केबिनमध्ये येते. ती केबिनमध्ये येऊन बघते. आरव अजूनही लॅपटॉपमध्ये घडलेला होता. ती समोरच्या टेबलावरती तो कॉफीचा कप ठेवते. काही न बोलता फक्त हलक्या आवाजात, सर, कॉफी. आरव हलकंसं मान वाकवून कप उचलतो. नजर लॅपटॉपवरच ठेवून एक घोट घेतो. तिच्याकडे न बघताच पण स्वर थोडा सौम्य होत बोलतो, थँक्स. मीराला एवढंच खूप वाटतं. तिचं लक्ष पुन्हा फाईल्सकडे जातं. ती अगदी मन लावून त्या कागदांमध्ये डोकं घालते. एक एक पान, एक एक पॉईंट्स ती व्यवस्थित वाचू लागते. कारण आयत्या वेळी आरवने मीटिंगमध्ये कुठली फाईल कुठल्या विषयासाठी आहे आरवने अचानक विचारलं तर लगेच ती फाईल मिळायला पाहिजे ना. बराच वेळ या कामामध्ये निघून जातो. 11 वाजलेले होते. मीटिंगची वेळ आता झालेली होती. मीटिंगला टाईम झालेला आहे हे बघून आरव त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि लॅपटॉप हातामध्ये घेतो. आणि आता तो लॅपटॉप हातामध्ये घेऊन मीटिंग हॉलमध्ये निघालेला होता. त्याला जाताना बघून मीरा पटकन फाईल्स उचलते आणि त्याच्या पाठीमागे चालू लागली. तिला खूप घाबरटपणा होता. त्याचा दडपण तिला जाणवत होतं मीटिंगमध्ये, कारण ती पहिल्यांदाच जात होती. घाबरल्यामुळे अचानक तिच्या हातातून काही फाईल्स खाली पडल्या. 1-2 फाईल जमिनीवरती थेट घसरल्या. त्या आवाजावर आरव पाठीमागे वळून बघतो. मीरा घाबरून डोळे आरव आणि फाईल्सकडे फिरवत म्हणाली, सॉरी सर, गडबड झाली. ती घाईघाईने फाईल्स उचलू लागले. चिल, तुझी पहिली मीटिंग आहे, काहीच नाही होणार. तुला काहीच करायचं नाही, फक्त मी मागेल तशा फाईल्स द्यायच्या, ओके? जस्ट टेक लॉंग ब्रीथ अँड रिलॅक्स, ओके? मीरा फक्त होकारार्थी म्हणाली. आरव परत मीटिंग हॉलमध्ये निघाला आणि मीरा त्याच्या पाठीमागे चालत होती. मनात तिने स्वतःशी सांगितलं, मी करू शकते, फक्त थोडी हिंमत हवी. तेच आरव आणि मीरा मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करतात. मीरा पहिल्यांदाच त्या इतक्या मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये आलेली होती. समोर राऊंड शेपमध्ये एक प्रचंड मोठा टेबल दिसत होता. त्याच्या आजूबाजूला स्टायलिश लेदरच्या खुर्च्या लावलेल्या होत्या. टेबलच्या विरुद्ध बाजूला एक मुख्य खुर्ची दिसत होती, अर्धवट सावलीत पण उठून दिसणारी. ती खुर्ची आरवचीच असावी असं मीराच्या मनामध्ये आलेलं होतं. आरव आत येताच तिथे आधीपासून बसलेले 4-5 लोक उभे राहतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आदराची छाया होती आणि थोडंसं टेन्शनही होतं. आरव फक्त हलकंसं मान हलवतो. न काही शब्द, न काही हावभाव. त्याच्या चालण्यात आणि नजरेत एक वेगळीच आत्मविश्वासाची धार होती. तो सरळ त्याच्या खुर्चीकडे जाऊन बसतो. मीरा त्याच्या पाठीमागून त्याच्याच बाजूला जाऊन उभी राहते. तिने दरवाजातून डोकावल्यावर पाहिलं होतं की आत फक्त 4-5 लोक आहेत, पण तेवढ्या पुढेही ती थोडी गोंधळलेली होती. इतक्या मोठ्या माणसांपुढे मी काय करते इथे? तिच्या मनात क्षणभर शंका आली. ती एकदम सावध झाली होती. कोणाकडे न बघता तिची नजर सरळ खाली होती. तिच्या बोटांच्या पकडीत थोडंसं थरथरणं होतं.
पण तरीही ती आरवच्या बाजूला शांतपणे उभी राहते. इकडे मीटिंग सुरू होते. आरव त्याच्या खुर्चीवरती अगदी आत्मविश्वासाने जाऊन बसतो. त्याचं हॉलमध्ये आगमन होताच समोर बसलेले जे काही 4-5 लोक होते एकदम सावध झालेले होते. त्यांनी ताबडतोब आपल्या फाईल्स पटकन उघडायला सुरुवात केली होती, कारण प्रत्येकालाच माहिती होतं आरवसाठी टाईम किती इम्पॉर्टंट आहे. आणि एकामागोमाग एक आवाज आता हॉलमध्ये घुमू लागला. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग आरव सर. हे सगळे काही आवाज मीरा ऐकत होती. हे सगळे आवाज ऐकताना मीरा अजूनही थोडी गोंधळलेली होती आणि अडचणीत वाटत होती. ती न बोलता आरवच्या मागे उभी होती, पण त्या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक विशेष आवाज असा काहीसा होता की तो ऐकता क्षणी मीरा एकदम दचकल्यासारखी झाली होती. ती आवाज तिच्यासाठी खूपच परिचित होता. हळूच तिने डावीकडून वळून त्या दिशेने पाहिलं आणि एक क्षणासाठी त्याच्या श्वासाने साथच जणू सोडली. तोच माणूस होता ज्याला ती मागील काही महिन्यांपासून विसरायचा प्रयत्न करत होती, पण विसरता आलं नव्हतं. त्याचा तो चेहरा, त्याचं ते मिश्किल पण धोकादायक हसू. आणि तो माणूस हॉलमध्ये अगदी मोकळेपणाने आरवसमोर बसून मीराकडे बघून हलकंसं हसतसुद्धा होता. त्यानेसुद्धा मीराला ओळखलं होतं. मीरा एका पायावर उभी राहणंही कठीण होईल इतकी हादरून गेलेली होती. तिचा चेहरा क्षणातच फिकट पडलेला होता. तिच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता. तो इथे कसा? आणि आरवला त्याबद्दल काही माहिती आहे का? म्हणजे आरव सर याला ओळखतात का? त्या माणसाकडे जसं मीराने पाहिलं त्याच्या नजरेत एक विचित्र ओळखीचं थोडंसं चिडवणारं आणि धोकादायक भाव होतं. जणू तो सांगत होता, मी परत आलो आहे आणि तुला माहिती आहे मी कोण आहे. गुड मॉर्निंग. Before we begin today's agenda, I want to introduce someone new who will be working closely with us. Okay? सर्वांच्या नजरा मीराकडे वळतात. ती नर्वस होती, पण चेहऱ्यावर शक्य तितका प्रोफेशनल भाव ठेवायचा प्रयत्न करते. Everyone, this is Meera. She will be assisting in the management and admin coordinating work. Please make her feel welcome. सर्वजण हॅलो, हाय मीरा असं म्हणत थोडे पुढे होतात. मीरा हलकंसं हसत हळूहळू हात पुढे करत प्रत्येकाला प्रोफेशनली हँडशेक करत जाते. तेवढ्यात ती त्याच माणसाजवळ येऊन पोचते ज्या व्यक्तीला पाहून ती पहिल्यांदा खूप जास्त दचकलेली होती, घाबरलेली होती. तो शांत पण काहीसा विचित्र नजर मीरावरती टाकतो. तोही हात पुढे करतो. काय करावं? प्रोफेशनल आहे हे, हात मिळवणं मग आलंच. मीरा मनाशी विचार करते. ती हात पुढे करते, पण त्या व्यक्तीचा हात फारच घट्ट असतो, अगदी अनावश्यक घट्ट. त्याच्या अंगठ्यानेच तो तिच्या हातावरती चोळतो. हे सगळं काही बघून मीरा एकदम घाबरते. चेहऱ्यावर थरथर स्पष्ट दिसते, पण ती कसाबसा हात मागे ओढते, पण तो काही सोडायला हात तयारच नव्हता. एक्सक्यूज मी, मीरा बोलते. ती झटकन हात सोडवते आणि मागे होते. बाकीचे लोक काही फारसं लक्ष देत नाहीत, पण आरव मात्र काही सेकंद त्यांच्याकडे पाहतो. काहीतरी वेगळं जाणवतं. लेट्स बिगिन, आरव बोलतो. सगळ्यांनी आपल्या प्रोजेक्टचं अपडेट द्यायचं आहे. काम कुठंपर्यंत आलं आहे आणि पेमेंट कुठंपर्यंत आलं आहे मला सगळं माहीत पाहिजे. आरवचं बोलणं ऐकून पहिला बिल्डर बोलतो. सर, आमच्या साईटवर बेसमेंट लेवलचं काम पूर्ण झालं आहे, पण पुढचं काम थांबलं आहे कारण मटेरियलसाठी फंड थोडा कमी पडतो आहे. त्या बिल्डरचे बोलणे ऐकून आरव थेट त्याच्याकडे बघतच बोलतो. फंड कमी पडतो आहे की तुम्ही वापर चुकीचा केला आहे? 2 कोटी आधीच दिली आहेत, त्याचं काय? आरवचे बोलणे ऐकून बिल्डर थोडा घाबरलेला होता. सर, ते आमचं अकाउंट टीम काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आहे. तो बोलतच होता. तेवढ्यात आरव सावध पण थंड सुरात बोलतो. मिसकम्युनिकेशन मला चालत नाही. हा बिझनेस आहे. इथे भावनांपेक्षा फॅक्ट्स महत्त्वाचे असतात. उद्यापर्यंत फंड युटिलायझेशन रिपोर्ट्स हवा आहे, नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता नाही. तेच दुसरा बिल्डर बोलतो. सर, आमच्याकडे अजून 2 क्लायंटचे पैसे बाकी आहेत, त्यामुळे आम्ही तुमचा हप्ता भरू शकलो नाही. त्या दुसऱ्या बिल्डरचे बोलणे ऐकून आरव एकदा त्याच्याकडे बघतो आणि बोलतो. अँड दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. मी तुम्हाला फंड दिला, मला वेळेवर हप्ता हवा आहे. इफ दे डोंट पे यू फिगर इट आउट. नाहीतर मी तुमचं लँड परत घेतो.
हॉलमध्ये एक शांतता पसरते. आरव थोडा सरळ पण ठाम आवाजात बोलतो, तुम्ही इथे बसलेले सगळे तुम्ही छोट्या लेवलचे बिल्डर्स आहात, पण तुमचं स्वप्न मोठं आहे म्हणून मी तुम्हाला फंड प्रोव्हाइड करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रस्ट इज बिझनेस, आणि जो ट्रस्ट तोडतो त्याचं प्रोजेक्ट मी उचलतो. हा बिझनेस आहे आणि इथे प्रामाणिकपणा आणि डेडलाईनवरचा विश्वास फक्त 2 गोष्टी खूपच जास्त महत्त्वाच्या असतात आणि या 2 गोष्टींवरतीच मी विश्वास ठेवतो. डोंट मेक मी कम आफ्टर यू. मी जेव्हा वसुलीला येतो तेव्हा कोणी थांबवू शकत नाही. मीरा, ती ग्रीनफील्ड टॉवर फेज 2ची फाईल दे. आरव बोलतच मीराकडे बघून बोलतो. तीच फाईल टेबलवरती दिसत होती, पण मीराचं लक्ष मात्र नव्हतं. ती अजूनही घाबरून त्या माणसाकडे कधी बघत होती तर कधी खाली बघत होती. तेच आरव काही क्षण थांबतो. तो परत तिच्याकडे न पाहताच म्हणतो, मीरा. पण तरीही मीरा स्तब्ध. ती अजूनही तिच्या मनातच काहीतरी विचार करत असते. तिचा चेहरा थोडा घाबरलेला, थोडा बेचैन, डोळे समोरच्या टेबलकडे, पण नजर स्थिर नाही. सगळ्यांचं लक्ष एका क्षणासाठी थांबतं. आरव आता थेट तिच्याकडेच बघतो. मीरा. मीरा अचानक दचकते. तिची मान पटकन वर जाते. ती आरवकडे बघते, घाबरलेल्या नजरेने बोलते, सॉरी, मी देत आहे फाईल. ती घाईघाईने फाईल उचलते, पण हात थोडा थरथरतो. ती ते आरवसमोर ठेवते आणि मागे सरकते. आरव तिच्याकडे एकटं बघतो. आता तो ऑफिसमधला बॉस नाही वाटत, तो तिचा काळजी करणारा आरव वाटतो. एव्हरीथिंग ओके? तो विचारतो. मीरा फक्त उत्तर देत नाही, फक्त मान हलवते. आरव अजून 2 सेकंद तसाच तिच्याकडे पाहतो. नंतर परत आपल्या टीमकडे वळतो. ओके, लेट्स कंटिन्यू. सो दिस इज आवर अपकमिंग टाउनशिप प्रोजेक्ट, स्कायलाईन हेरिटेज. लोकेशन इज ठाणे एक्सटेन्शन्स. Almost 22 areas. We are planning both residential and commercial phase. तो लॅपटॉपवरती क्लिक करतो आणि समोर मोठ्या प्रोजेक्टवरती एक मोठी स्लाईड स्क्रीनवरती झळकू लागते. त्यामध्ये बिल्डिंगचे 3D मॉडेल्स, प्लॅन्स, ग्राफ्स हे सगळं काही आरव त्यांना दाखवू लागतो. या प्रोजेक्टचं इन्व्हेस्टमेंट खूप मोठं आहे. सो आय नीड फुल कमिटमेंट, नो डिले, नो एक्सक्यूज. फेज 1 लॉन्च इज एक्सपेक्टेड इन 3 months. वर्क विल बिगिन इन 2 weeks. आणि हो, ज्याचं आधीचं काम इनकम्प्लीट आहे त्याच्याकडे अजून 1 आठवड्याचा वेळ आहे, नाहीतर यू नो व्हॉट हॅपन्स. आरवचा टोन थोडा थंडगार पण प्रेशर देणारा होता. त्यानंतर आरव मागच्या फाईल्सकडे वळतो. ग्रीनफील्ड फेज 1 स्टेटस. आरवने प्रश्न विचारलेला होता. आरवचा हा प्रश्न ऐकून एकजण उत्तर देतो, पण दरम्यान आरव मीराकडे एक कटाक्ष टाकतो. तिचं लक्ष अजिबात त्या स्क्रीनकडे नाही. ती तशीच कोपऱ्यात उभी, ओठ दाबलेले, हाताचे बोट एकमेकांमध्ये गुंतलेले, चेहरा घामटलेला होता, डोळ्यात काहीतरी लपवलेलं होतं. आरव तिचा हावभाव वाचतो, पण तो अजून काही बोलत नाही. त्याला माहिती असतं, लोकांमध्ये काहीतरी विचारणं तिला अजिबात योग्य नाही. तो परत फोकस करतो, पण मनातच बोलतो, ती नॉर्मल नाही आहे आज. काहीतरी डेफिनेटली रॉंग होत आहे, काहीतरी नक्की झालेलं आहे. तेच मीरा अजूनही त्या व्यक्तीकडे न पाहता तिथे उभी असते. पण तो माणूस पुन्हा एकदा तीच कटाक्ष मीरावरती टाकतो आणि हलकेच खुदकन हसतो. मीरा घाबरून थोडी पाठीमागे सरकते. ऑलराईट, एनीवन हॅज एनी डाऊट्स और क्वेश्चन्स बिफोर वी रॅप अप. सगळेजण आरवचा क्वेश्चन ऐकून एकमेकांकडे पाहतात, पण काहीही म्हणत नाहीत. ओके देन लेट्स फिनिश युअर, मेक शुअर ऑल डेडलाईन्स आर मेट. तो उभे राहतो. सगळे एम्प्लॉईज, व्यवस्थापकसुद्धा उठून बाहेर जायला लागतात. आरव एका माणसासोबत बोलतच मीटिंग हॉलमधून लॅपटॉप घेऊन बाहेर पडलेला होता. त्याच्या हातात लॅपटॉप होता आणि तो त्या माणसासोबत काहीतरी गंभीर चर्चेत गुंतलेला होता. इकडे मीरा अजूनही हॉलमध्ये होती. तिच्या हातात 4-5 फाईल्स होत्या, पण तिचं लक्ष मात्र त्या माणसाकडे गेलं होतं. त्या माणसाकडे जो तिकडून जाताना तिच्याकडे एक विचित्र हास्य करत बघत होता. त्या माणसाला बघून ती त्या नजरेने गोंधळलेली होती, खूपच जास्त घाबरली होती. आणि हे सगळं काही बघून तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. हातातल्या फाईल्स पुन्हा हातातून सरकू लागल्या. 1-2 तर खालीही पडल्या. ती पटकन त्या फाईल्स उचलायचा प्रयत्न करत होती,
पण त्या माणसाला बघून ती एवढी घाबरली होती की भीतीमुळे तिच्या बोटातही त्राण अजिबात उरलेला नव्हता. त्याच्याकडे मीटिंग संपल्यानंतर हळूहळू सगळे लोक त्या हॉलमधून बाहेर पडले होते. मीरा पटकन तिच्या कामात लक्ष देऊन निघण्याच्या तयारीतच होती. पण तेवढा तो माणूस मुद्दामच शेवटपर्यंत थांबलेला होता. सगळे निघून गेलेले होते हे पाहताच तो हळूच तिच्यापाशी येऊन उभा राहिला. मीरा त्याला पाहून पटकन त्या फाईल्स उचलते आणि बाहेर जायचा प्रयत्न करते. तो मात्र तिची वाट अडवतो. प्लीज वाट सोडा, मला बाहेर जायचं आहे, मीरा बोलते. तो माणूस मात्र एका थंड विचित्र हसण्याने म्हणतो, असं कसं मी तुला इतक्यात बाहेर सोडू? वाटतं का तुला की मी तुला इतकं सहज सोडून देईन? त्या माणसाचं बोलणं ऐकून मीरा अजून थरथरत मागे सरकते. प्लीज प्लीज माझी वाट सोडा, मला जाऊ द्या. तिचा आवाज थरथरत होता, भीतीने भरलेला होता. तो आणखीनच जास्त पुढे सरकतो आणि एक हात समोर करत म्हणतो, हो हो सोडणारच आहे, काळजी करू नकोस. पण मला थोडं बोलायचं होतं. त्याचा चेहरा तिच्या अगदी जवळ आलेला होता. मला खरंच वाटलं नव्हतं तू इथे इतक्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत असशील. तुला बघून सरप्राईज झालो ग मी. चक्क आरव राज्याध्यक्ष यांची PA म्हणून तू काम करतेस. हे बघा प्लीज प्लीज माझी वाट सोडा. आपला व्यवहार आणि माझं काम प्लीज कृपया हे वेगळं राहू द्या प्लीज, मीरा बोलते. मीराचा आवाज कंप पावत होता, पण तो मधूनच कणखर होत होता. ती स्वतःला खंबीर दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तेच तो माणूस हसत बोलतो, आता मी बोललो ना तुझी वाट सोडणार आहे मी. पण किती दिवसातून तू समोर आलेली आहेस, मग मला थोडं बोलू दे. तो हळूहळू तिच्या जवळ येतो. तू इथे काम करायला लागलीस एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये, खरंच विश्वास बसत नाही. आणि तुझ्या वागण्यात तर फारच बदल झाला आहे गं. आधी कशी होती साधी घाबरट आणि आता? त्याच्या नजरेत उपहास मिसळलेला होता. साडी काय, मेकअप काय आणि हे काय, हातात डायमंड ब्रासलेट. तो माणूस तिच्या हाताकडे बघत हात पुढे करतो आणि तिच्या ब्रेसलेटकडे हात लावू लागतो. मीराचा सळसळणारा राग आता विस्फोटक होतो. ती पटकन रागाने तिचा हात बाजूला घेते आणि रागाने त्या माणसाकडे बघते. हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्यापासून लांब राहा तुम्ही. माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही तुम्ही करू नका, समजलं का तुम्हाला? ती बोलतच तिथून बाहेर जाऊ लागते. पण तेवढ्यात तो माणूस रागाने तिचा हात पकडतो, अगदी जोरात ठणक्यात. त्याचा हात इतक्या जोरात तिच्या हातावर दाबला जातो की मीराच्या चेहऱ्यावर वेदनेची सल दिसून येते. ती ओरडत नाही, पण तिच्या डोळ्यात एका क्षणात पाणी भरतं, कारण त्या माणसाने खूपच जोरात तिचा मनगट पकडलेलं होतं. तिच्या नजरेत आता भीती नव्हती, फक्त एकच गोष्ट होती, असहाय्यता. हात ओढून घेण्याचा प्रयत्न करत ती रागानेच म्हणते, वेडे आहात का तुम्ही? हात सोडा माझा, दुखतंय मला. अगं तुझ्या हातात एवढा मोठा डायमंड ब्रासलेट कसं काय आलं गं? तो माणूस तिच्या हाताकडे पाहतच निस्तब्ध आवाजात विचारतो. कोणी दिलं? आरव सरांनी की अजून कोणी? त्याच्या आवाजात एक प्रकारचा विषारी संशय मिसळलेला होता. आणि तू इथे काम कशी करतेस गं? की सरांना पटवून? वाटतंय तू तसंच काहीतरी केलं असावंस. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय सगळं. बरोबर बोलतोय ना मी? त्या माणसाचं बोलणं ऐकताच मीराच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसू लागतो. तिचा श्वास जोराने चालू होता. हे बघा प्लीज माझा हात सोडा. मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे ना, तसं काही नाही. तुम्ही उगीच काहीही बोलू नका. तुम्हाला वाटते तसं काहीच नाही. ती रागाने त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न करते, पण त्याने घट्ट तिचा हात पकडलेला असतो. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. राग, अपमान आणि भीती याचं मिश्रण तिच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. तो अजूनही थांबत नाही. बाकी ब्रॅसलेट छान आहे गं, डायमंडचं आहे ना? मला तर दिसताना वाटतं आहे करोडोंचं काहीतरी आहे. असं म्हणत तो माणूस मीराच्या हातातून जबरदस्तीने ते ब्रॅसलेट काढण्याचा प्रयत्न करतो. मीरा आता पूर्णपणे संतापलेली होती. ती त्याच्या हातातला झटकून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. हात लावू नका मला, हे तुमचं नाही, समजलंत का? तिचा संताप तोंडावाटे बाहेर फोडत होता. तेवढ्यात एक आवाज येतो. कोणीतरी बाहेरून आत येत होतं.
तो माणूस अचानक कुणीतरी येत आहे हे बघून सावध होतो आणि थोडा घाबरतो. तो पटकन तिचा हात सोडतो आणि काही पावलं पाठीमागे जातो. दरवाजाच्या दिशेने मीरा पटकन पाहते. एक पिऊन तिथे उभा होता, हातात झाडू. कदाचित साफसफाईसाठी तिथे आला असावा. ही संधी घेऊन मीरा ताबडतोब तिथून निघून जाते. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी असतं, पण चेहऱ्यावरचा संताप स्पष्टपणे दिसत असतो. ती न बोलता थेट बाहेर पडते. तेच मीराला बाहेर गेलेलं बघून तो माणूस हसत हसतच मागे हटतो. आत्ता सुटलीस, पण लवकरच आपली भेट पुन्हा होईल आणि त्यावेळी मात्र मी तुला सोडणार नाही. तो एक थंडसर घाणेरडं हास्य करत तिथून निघून जातो. इकडे मीरा थरथरत बाहेर निघून आलेली होती. तिचं हृदय जोरजोरात धडकत असतं, डोळे पाण्याने भरलेले आणि हात अजूनही थोडा थोडा थरथरतच होता. ती थेट वॉशरूममध्ये शिरते आणि दरवाजा बंद करतच तिला स्वतःवरचा आता मात्र ताबा राहत नाही. ती सिंकपाशी जाते, स्वतःच्या चेहऱ्याकडे बघते. डोळ्यात वेदना, संताप आणि एक असहाय्य आठवणींचा भार होता. क्षणात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती डोळ्यावरून पाण्याच्या धारांनी ओलसर चेहरा पुसते, पण अश्रू मात्र थांबत नाहीत. हा माणूस म्हणजे इथे काम करतो का? मला हे माहितीच नव्हतं. जर माहिती असतं तर मी इथे कधीच पाऊल टाकलं नसतं. ती वॉश बेसिनला धरूनच उभी राहते. पाय थरथरत असतात, हृदय वेदनेने भरलेलं असतं. तिच्या डोळ्यासमोर त्या दिवसाचे क्षण क्षण चमकू लागतात. अपमान, गैरवर्तन, तीव्र असहाय्यता आणि तिचं स्वतःचं मौन. त्याचवेळी बाहेर कुणीतरी दाराजवळ येऊन थांबतं. टप टप पायांचा आवाज ऐकू येतो. आवाज ऐकून ती भानावरती येते. पटकन डोळे पुसते, स्वतःला सावरते, ओठांवर थोडासा ठामपणा आणते, पण तिच्या चेहऱ्यावरच्या अश्रूंची चमक अजूनही लपलेली नसते. चला गाईस, आज आणखीन एक प्रश्न मी तुमच्यासमोर उभा केलेला आहे. आता हा कोण माणूस आहे ज्या माणसाला बघून मीरा घाबरलेली आहे? तीसुद्धा एवढी जास्त घाबरलेली आहे. तिच्या भूतकाळात असं काय घडलं असेल? भूतकाळाच्या रिलेटेडच तो माणूस असणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बाकी तुम्ही कमेंट्स करून सांगा हा माणूस नक्की कोण असेल. आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. 12च्या आत प्रकाशित करण्याचा मी प्रयत्न करेनच. बाकी तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय, टेक केअर. कमेंट्स नक्की करा.